सर्वात प्रथम माझ्या हुशार, गुणवंत आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी विशाल सर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामध्ये असणार आनुवंशिकता आणि उत्क्रांती या पाठातील जो काही प्रतिलेखन आहे, हा प्रतिलेखन आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यामध्ये असणारे जे काही 5 MCQ असतील, म्हणजेच POC क्वेश्चन पेपर असेल, मागील परीक्षेत बोर्डाने विचारलेल्या प्रश्नांचाही सराव आपल्याला या पॉइंटनुसार करायचा आहे. चला तर सुरुवात करू. आनुवंशिकता आणि आनुवंशिक बदल. मग एका पिढीकडून जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीकडे संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय. मग ही जी काही आनुवंशिकता आहे, ही आनुवंशिकता आपल्याला प्रथम माहीत पाहिजे की एका पिढीकडून जैविक लक्षणे हे काय झालेले असते, ती जनुकांद्वारे पुढच्या पिढीकडे संक्रमित होण्याची जी काही प्रक्रिया असते, या प्रक्रियेला आपण काय म्हटलेलं आहे तर आनुवंशिकता असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आनुवंशिकतेचा जो काही प्रयोग होता किंवा सिद्धांत होता, हा गेर्स मेंडेल या शास्त्रज्ञांनी केलेला होता. तसेच त्यांना आधुनिक आनुवंशिकतेचा आरंभ गेगर्स जोहन मेंडेल यांनी केला. वाटाण्याच्या झाडावरती त्यांनी काय केलेला आहे, प्रयोग केलेला होता. त्यानंतर त्यांनी जे काही झाडांचं वनस्पती वाटाण्याची जे काही झाडं होती, याचे काही गुणधर्म लक्षणे विचारात घेतलेली होती आणि त्यानुसार एक संतती प्रयोग आणि द्विसंकर संतती प्रयोगाचं काय केलं तर आपल्याला निष्कर्ष दाखवलेला होता. मग त्यामध्ये जे काही आनुवंशिक गुणधर्म असते ते, हे आनुवंशिक गुणधर्म आपल्याला काय करत असते, ते आपल्या सजीवांसारखं दुसरा सजीव निर्मिती करण्यासाठी उपयोगी असते ते. मग जेणेकरून जे काही लक्षणे असतील, ही लक्षणे पुढच्या पिढीकडे गेलेले असते ती. मग आनुवंशिकता विकृतीचे निदान करण्यासाठी पण या आनुवंशिकतेचा काय झालेला आहे, फायदा झालेला आहे. त्यानंतर प्रतिबंध करण्यासाठी, उपचार करण्यासाठी, तसेच प्राणी संकर व वनस्पती संकर करण्यासाठी आणि सूक्ष्मजीवांचा जे ते वापर होतो, त्या अशा औद्योगिक प्रक्रियेसाठी आज आनुवंशिकतेचा उपयोग काय केलेला आहे, मोठ्या प्रमाणात केलेला आहे. म्हणजे काय आनुवंशिकता आहे, ही आनुवंशिकता आपण काय केलेली आहे, जे काही विकृती असतील, मग सिकल असेल यासारखे जे काही आजार असतील, यांचे निदान करण्यासाठी काय केलेलं आहे किंवा प्रतिबंध करण्यासाठी आनुवंशिकतेचा उपयोग झालेला आहे. तसंच उपचार करण्यासाठी जे काही प्राणी असतील, वनस्पती असतील, यांचं संकर करण्यासाठी आणि जे ते सूक्ष्मजीवांचा वापर झालेला आहे, तिथं औद्योगिक प्रक्रियेमध्ये आज आनुवंशिकतेचा उपयोग केला जात असतोय. मग जो काही 10वीच्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे प्रतिलेखन. मग प्रतिलेखन ही प्रक्रिया काय असते, ही आपल्याला समजून घ्यायची आहे. मग सगळ्यात प्रथम आपल्याला DNA तर माहीतच असेल, DNA आणि RNA माहीतच असेल. मग DNA मध्ये असलेली जे काही जनुके हे RNAच्या काय झालेले आहेत, मदतीने पेशीच्या कामकाजामध्ये भाग घेत असतात. तसेच शरीराच्या रचना व कार्य यांच्यावरती काय करत असते, तिथे नियंत्रण ठेवत असते ती. मग या प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमात होत असते. याला सेंट्रल डॉग्मा असं म्हटलेलं आहे. मग इथं आपल्याला एक वाक्यात उत्तरे द्या किंवा गाळलेली जागा भरा, याच्यासाठी आपल्याला सेंट्रल डॉग्मा विचारला जात असतोय. मग इथं काय लक्षात ठेवायचं, की जे काही प्रथिनांची निर्मिती करत असताना DNA मुळे RNAच्या माध्यमात होत असते, याला सेंट्रल डॉग्मा असं म्हटलेलं आहे. मग ही जी काही प्रक्रिया होत असते, ही प्रक्रिया आपल्याला पेशी केंद्रकात झालेली आढळत असते. हे पेशी आणि इथं पेशी केंद्रक आहे. मग हा जो काही DNA पासून mRNA तयार होत असतोय, ही सगळी प्रोसेस कुठं झालेली आहे तर पेशी केंद्रकात झालेली असते. या ठिकाणी ही प्रोसेस झालेली असते. मग त्याच्यानुसार आपल्याला लक्षात ठेवायचे का जे काही DNA वरील जनुकांची साखळीनुसार mRNA ची निर्मिती होते. जो काही mRNA तयार होत असतोय, हा mRNA तयार होत असताना त्याच्यातले जे काही न्यूक्लियोटाइडचा क्रम असतोय, हा न्यूक्लियोटाइडचा क्रम आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवता येईल. मग हा तयार होत असताना DNAच्या 2 धाग्यांपैकी एकाचाच वापर कामी येत असतोय. ते 2 धागे असते ते न्यूक्लियोटाइडचे, त्याच्यापैकी एकच धागा काय येतो, इथे कामी येत असतोय. त्यानंतर DNAतील थायमिनऐवजी mRNA मध्ये युरॅसिल असतोय. मग इथं आपण लक्षात ठेवायचे का जो काही DNA
DNA पासून काय करायचं आपल्याला mRNA तयार होत असताना याच्यात DNA मधला असणारा जो काही थायमिन आहे, या थायमिनच्या ऐवजी काय येत असतो, युरॅसिल येत असतोय. मग हा युरॅसिल लक्षात ठेवायचे. मग DNA तील थायमिनच्या ऐवजी mRNA मध्ये युरॅसिल येत असतोय. RNA तयार होण्याच्या या प्रक्रियेलाच प्रतिलेखन किंवा ट्रान्सक्रिप्शन असं म्हणत असते. ते एवढंच लक्षात ठेवायचं की जो काही प्रतिलेखन आहे या प्रतिलेखनामध्ये DNA मधला थायमिन, DNA मधलं काय थायमिन च्या ऐवजी कोण येणार, युरॅसिल येत असते. मग ही जी काही प्रक्रिया होत असते ही प्रक्रिया पेशी केंद्रकात होत असते आणि पेशी केंद्रकात mRNA तयार होत असते. यालाच आपण काय म्हटलेले, प्रतिलेखन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला गाळलेल्या जागा किंवा मागच्या वर्षीचे काही प्रश्न असतील ते बघायचे. मग इथे लक्षात ठेवायचे प्रतिलेखन म्हणजे काय. पहिलाच प्रश्न आपल्याला येतोय, प्रतिलेखन म्हणजे काय. तर प्रतिलेखन म्हणजे प्रथिनांची निर्मिती, DNA वरून mRNA तयार होणे आणि DNA ची प्रत तयार होणे किंवा RNA चे DNA मध्ये रूपांतर होते. तर याचं योग्य ऑप्शन आपल्याला बी हे सांगता येईल. कारण का ही जी काही प्रक्रिया होत असते ही प्रक्रिया DNA वरून mRNA तयार होणे म्हणजेच पहिले DNA असतो. ह्या DNA मधला थायमिनच्या ऐवजी युरॅसिल येत असते. मग हा युरॅसिल आल्यानंतर आपल्याला काय तयार झालेलं असते, तर mRNA तयार झालेला असतो. हे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रतिलेखन प्रक्रियेत कोणता RNA तयार होत असतोय. मग आता आपण बघितलेलं आहे प्रतिलेखन प्रक्रियेत RNA तयार होतोय, पण मग कोणता RNA तयार होत असतोय, tRNA, rRNA, mRNA. मग या तिघांपैकी कोणता RNA तयार होत असते, तर आपल्याला mRNA हे योग्य उत्तर देता येईल. कारण की आपण पहिलं बघितले पेशी केंद्रकात mRNA तयार होत असतोय. त्यानंतर पुढचे, प्रतिलेखन प्रक्रिया कुठे घडत असते. मग प्रतिलेखन प्रक्रिया कुठं घडत असते तर ही आपण बघितलेली आहे. मग प्रतिलेखन जी काही प्रक्रिया असते ही पेशी आहे, या पेशीच्या केंद्रकात ही काय झालेली आहे, पूर्ण प्रक्रिया घडत असते. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला सांगता येईल, प्रतिलेखनानंतर mRNA कुठे जातो. तर प्रतिलेखनानंतर mRNA कुठे जातोय, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये, गोल्जी बॉडीमध्ये किंवा केंद्रकात राहतो किंवा रायबोझोम इथे जात असते ती. मग mRNA प्रतिलेखन तयार झाल्यानंतर mRNA कुठे जातोय, तर ऑप्शन क्रमांक आपल्याला सी सांगता येईल, रायबोझोम या ठिकाणी जात असतोय. त्यानंतर आपण जे शिकलेलो याच्यातला जो काही क्रम असेल तो क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग खालील क्रम आपण कसं बघितलं, आधी mRNA तयार झाला, नंतर DNA आणि प्रोटीन. हा आहे का ए ऑप्शन, mRNA, DNA आणि प्रोटीन. त्यानंतर दुसरा ऑप्शन दिलाय प्रोटीन, DNA, mRNA. त्यानंतर तिसरं दिलेलं आहे DNA, mRNA, प्रोटीन आणि DNA, प्रोटीन आणि mRNA. तर याचा योग्य क्रम हा काय राहील, 2 नंबरचा राहील. पहिल्यांदा काय झालेलं आहे, प्रोटीन, नंतर DNA आणि mRNA तयार झालेलं आहे. याचं तिसरं राहील. पहिल्यांदा DNA तयार होत असते, पहिल्यांदा DNA तयार होईल, नंतर mRNA आणि प्रोटीन, हे त्याचं तिसऱ्याचं योग्य ऑप्शन राहील. असंच पुढं ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सलोकेशन जे काही भाषांतर आणि स्थलांतर असेल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये MCQ थ्रू काय करणार आहेत, बघणार आहोत.